भारतीय तटरक्षक दलचे प्रगत हलके हेलिकॉप्टर गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात पडले। हेलिकॉप्टरमधील 4 पैकी 3 क्रू मेंबर्स बेपत्ता आहेत। एकाची सुटका करण्यात आली आहे। हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत। ही घटना सोमवारी 2 सप्टेंबरला सकाळी घडली। आयसीजीने मंगळवारी 3 सप्टेंबरच्या सकाळी 10:12 अपघाताची माहिती दिली। अधिकाऱ्यांनी सांगितले की हेलिकॉप्टर पोरबंदर किनाऱ्यापासून 45 किलोमीटर अंतरावर बचाव मोहिमेसाठी गेले होते। हेलिकॉप्टरमध्ये 2 पायलट आणि 2 ड्रायव्हर होते। एकाची सुटका करण्यात आली आहे। कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे। सीबीआयने सोमवारी आरजीकर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक केली आहे। तपास यंत्रणांनी सलग 15 दिवसांच्या चौकशीनंतर संस्थेत भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपाखाली संदीप घोष यांना ताब्यात घेतलं आहे। सीबीआयने संदीप घोष यांच्याबरोबरच बिप्लव सिंह, सुमन हाजरा आणि अफसर अली यांना देखील अटक केली आहे। सुलतान हाजी हसनल बोल्किया यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई दारुसलामला भेट देणार आहेत। या दरम्यान दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। ब्रुनेईचे सुलतान हसनल बोल्किया हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत। त्यांची लाईफस्टाईल खूपच लक्झरी आहे। 7,000 गाड्यांव्यतिरिक्त बोल्कियाकडे खाजगी जेट सुद्धा आहे। सुलतान हाजी हसनल बोल्किया यांनी 1967 मध्ये ब्रुनेईच्या गादीवर आले। त्यावेळी ते फक्त 21 वर्षांचे होते। 4.5 लाख लोकसंख्या असलेल्या ब्रुनेईवर 600 वर्षांपासून बोल्किया कुटुंब राज्य करत आहे। सुलतान हाजी हसनल हे बोल्किया राजघराण्याचे 29वे वारसदार आहेत। तसेच ते ब्रुनेईचे पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री देखील आहेत। राजस्थानमधील बारमेर येथे सोमवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे। भारतीय हवाई दलाचे MiG-29 लढाऊ विमान कोसळले। सदर घटना बारमेरमधील कवास जवळ घडली आहे। घटनेची माहिती मिळताच नगाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि हवाई दलाचे अधिकारी अपघातस्थळी तातडीने रवाना झाले आहेत। सुदैवाने वैमानिक लढाऊ विमानाच्या सुरक्षित बाहेर आल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला। वैमानिक पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती प्राप्त होत आहे। भारतीय हवाई दलाने एका निवेदनात अपघाताची माहिती जाहीर केली आहे। तसेच अपघात नेमका कसा झाला याचा तपास सुरू आहे अशी माहिती सुद्धा दिली आहे। मानवता आणि न्याय यांना बुलडोझरखाली चिरडणाऱ्या भाजपचा घटनाविरोधी चेहरा आता समोर आलाय, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाचे स्वागत केले। अनेक राज्य प्रशासन गुन्हेगारी घटनांमध्ये गुंतलेल्यांच्या घरांवर बुलडोझर टाकत असताना केवळ आरोपी आहे म्हणून कोणाचेही घर कसे पाडले जाऊ शकते असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला। न्यायालयाने सांगितले की ते या मुद्द्यावर मार्गदर्शक तत्वे मांडतील जी देशभर लागू केली जातील। एक्सवर हिंदीतील एका पोस्टमध्ये गांधी, जे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत, म्हणाले की भाजपच्या असंवैधानिक आणि अन्यायकारक बुलडोझर धोरणाबद्दल न्यायालयाच्या टिप्पणीचे स्वागत आहे। एसटी कामगारांनी संप पुकारला असून अकोला आगारातून एकही बस निघाली नाहीये। राज्य परिवहन कामगारांच्या प्रलंबित आर्थिक व इतर महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। वास्तविक राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारा महागाई भत्त्याप्रमाणे देण्यात यावा। घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ परिवहन कामगारांना नियमानुसार लागू करण्याचे कामगार करान्वये मान्य केलेले आहे, परंतु सदर मागण्यांची पूर्तता करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून त्याची कार्यवाही केली जात नाही। त्यामुळे प्रशासनाकडून कामगार कराराच्या तरतुदीचा भंग होत असल्याने आज सकाळी 6 वाजल्यापासून बंद पुकारण्यात आला आहे। राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू झाली असून राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे सर्व आमदार पाडण्याची घोषणा केली असताना आता भाजपकडून महिला वर्गाला साथ घालण्याचा प्रयत्न सुरू झालाय। राज्यात लाडकी बहीण योजना आल्यानंतर महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने निवडणुकीत फायदा होईल असे नेत्यांना वाटते। त्यामुळे या लाडक्या बहीण योजनेच्या अनुषंगाने पंढरपूरचे विद्यमान भाजप आमदार समाधान आवताडे यांनी रक्षाबंधन कार्यक्रमाला सुरुवात केली। पंढरपूर परिसरात झालेल्या त्यांच्या या कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला। पुणे शहरात वनराज आंदेकर खून प्रकरणानंतर आणखी एक खून झाला होता। पुण्यातील हडपसरमध्ये एका खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत असलेल्या मॅनेजर वासुदेव कुलकर्णी यांची हत्या झाली होती। रविवारी रात्री ते शतपावलीसाठी निघाले असताना चौघांनी मिळून त्यांच्यावर कोयत्याने वार करत हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। त्यातील 3 जण अल्पवयीन आहे। चौथा आरोपी मयूर भोसले वय 20 वर्षे याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। या आरोपींनी मोबाईल हॉटस्पॉटसाठी त्यांची हत्या केली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप आमदारांची बैठक नुकतीच झाली। विधानसभा जिंकण्यासाठी यंदा भाजपसोबत संघही मैदानात उतरणार आहे।
भाजपच्या विधानसभेपासून बूथनिहाय बैठकीत संघाचा प्रतिनिधी सामील होणार असल्याचे समोर येत आहे। विधानसभा निवडणुकीसाठी आता संघाचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत। मुंबईत 36 मतदारसंघांमध्ये भाजपवर संघाची करडी नजर राहणार आहे। संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच भाजपा मुंबईत लढेल असे पक्षांतर्गत सूत्रांकडून सांगितले जात आहे। लोकसभेला संघाने पाठ फिरवल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात भाजपची पिछेहाट झाली होती। मात्र विधानसभा जिंकण्यासाठी यंदा भाजपसोबत संघही मैदानात उतरणार आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रचाराची भाजपची रणनीती निश्चित करण्यात संघाची भूमिका महत्त्वाची असेल असे म्हटले जात आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या चर्चांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे। ऑक्टोबरमध्ये निवडणुका जाहीर होतील, तसेच मतदान आणि निकाल नोव्हेंबरमध्ये लागतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। राज्यात कधीही विधानसभा निवडणुका लागू शकतात, त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत। येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत राज्यात आचारसंहिता लागेल। त्यानंतर 10 ते 12 नोव्हेंबरच्या आसपास राज्यात मतदान होईल। 15 नोव्हेंबरपर्यंत निवडणूक निकाल जाहीर होऊन ही निवडणूक पार पडलेली असेल अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथला यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्राची बैठक होत आहे। पश्चिम महाराष्ट्रात किती जागा लढवायच्या यावर उद्या चर्चा होणार आहे। उद्याच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीत पश्चिम महाराष्ट्राच्या जागा मागितल्या जाणार आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे, पृथ्वीराज राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषद उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी बाळाराम पाटील यांची निवड करण्यात आली। त्यांना हा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला। बाळाराम पाटील यांनी संसदेत विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं आणि आवाज उठवण्याचं काम केलं होतं। याचीच दखल घेत उत्कृष्ट भाषण पुरस्कार देण्यात आला आहे। पाटील यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। हिंगोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर नदी, नाले, काठावरील गावे, शेती पिकांचे आणि रस्ते, पूल बाधित झाले आहेत। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय ठेवून तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करावेत। यामध्ये एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये असे निर्देश अल्पसंख्याक विकास, औकाफ, पणन मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे। मुंबई, अहमदाबाद या 2 महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू असून आता प्रकल्पातील स्थानकांचे काम वेगाने केले जात आहे। गुजरातमधील 5 स्थानकांची कामे अंतिम टप्प्यात असून महाराष्ट्रातील 3 स्थानकांच्या कामाला सुरुवात झाली आहे। बोईसर, विरार स्थानकांची पायाभरणी सुरू आहे। राज्यात पावसाने गेल्या 3 दिवसांपासून जोर धरला असतानाच आता हवामान खात्याने आणखी 2 दिवस विदर्भ तसेच मराठवाड्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। अरबी समुद्राच्या वायव्य भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे आणि गुजरातपासून केरळपर्यंत त्याचे परिणाम दिसून येत आहेत। देशभरात सक्रिय असणाऱ्या याच हवामान प्रणालीचे थेट परिणाम मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भावर दिसून येत आहेत। सप्टेंबर महिना सुरू होताच राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे। मराठवाडा आणि विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात येत्या 48 तासात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून पुन्हा एकदा हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे।